सिद्धेश वास्कर या खेळाडूचा एक होतकरू खेळाडू सातत्याने भरपूर मेहनत घेणारा हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल आणि इथे मात्र त्याने जबरदस्त पहिल्या चेंडूवरती बीट केले बॅट्समन ते म्हणजेच तुम्ही पाहू शकाल भूषणला दमदार फलंदाज सलामीला नेहमी सातत्याने एक चांगली कामगिरी राहिली या फलंदाजांकडून आणि आता मात्र या सामन्यामध्ये इम्पॉर्टंट निर्णायक सामना जर जिंकलात तर तुम्ही सुपर 4 अर्थात एक ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकाल। इथे देखील फटका चांगला आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येथील वेगाने एक धाव कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीने इथे अकाउंट ओपन केलंय ते विठ्ठल रखुमाई 11 जासे क्रिकेट संघानं आणि एक धावेच्या मदतीने स्वतः बॅट्समन भूषणचा अकाउंट देखील ओपन झालाय आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडी बाद असताना एकता स्पोर्ट्स 11 बंगारपाडा अर्थातच चेतन त्याच्यानंतर सिद्धेश वास्कर साहिल गोसावी असे खेळाडू तुम्ही पाहू शकाल निलेश सारखे फलंदाज असतील असे चांगले दर्जेदार खेळाडू खऱ्या अर्थाने या भंगारपाडा क्रिकेटला दिलेत आणि नक्कीच त्यांनी चांगल्या कामगिरीच्या जोरावर अनेक स्पर्धेमध्ये आपला शिक्कामोर्तब केलाय। यावेळी क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सचिन ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा चौकार। वर्षीची नाईट स्पर्धा तुम्ही ओल्याची पाहिलीत नेक्सेस अँड विहान ट्रॉफी नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक म्हणून गौरवण्यात आलं होतं असा हा दर्जेदार खेळाडू तुम्ही पाहू शकाल। सुरुवात चौकाराच्या मदतीनं आपल्या संघासाठी करत असताना स्लोवर बॉल होता पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अभंतर घोषित केला आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती। दोन्ही चांगले मातब्बर संघ आहेत एक आलेला उरण परिसरातून जासे संघ अर्थातच स्वर्गीय दिवा पाटील साहेबांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी तुम्ही पाहू शकाल आणि त्याच गावातील हा एक नामवंत संघ आज बंगारपाडा संघाविरुद्ध इथे खेळत असताना सुरुवात इथे चांगली पाहायला मिळाली सचिन आणि भूषणच्या माध्यमातून 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती। इथे देखील स्लोवर केला होता लवकरच चेंडूला ओळखला होता आणि चेंडूला खेळलाय ते म्हणजेच मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा एक दर्जेदार षटकार। पण संपूर्ण कोकणवासियांच्या मनामध्ये प्रत्येक भूमिपुत्राच्या मनामध्ये एकच ठाव आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव तर सन्मान लोकनेते दिबा पाटील साहेबांना आम्हा सर्व कोकणवासियांच्या वतीने भूमिपुत्रांच्या वतीने गौरी स्पोर्ट्स स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण इथे श्रद्धांजली आणि त्यांच्या कार्याला आमचा अखंडित सलाम असणार आहे। गोलंदाज सिद्धेश वास्कर राईट आर्म राऊंड द विकेटने इथे देखील वेगवान चेंडू होता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न चांगल्या हाताला चेंडूला येथील फलंदाज छोट्याने तुम्ही पाहू शकाल एक धाव वेगाने कंप्लीट केली आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती। स्वर्गीय लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेब म्हटल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट आणि त्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी खऱ्या अर्थानं ही तुम्ही रायगड पाहू शकाल आणि त्या गावातील जासही हा संघ मैदानावरती क्रिकेट खेळत असताना एक जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून अगू टप्प्याचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न होता मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव वेगाने कंप्लीट करतायत आणि एक धावेच्या मदतीनं पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपन्न झालंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनगडी बाद असताना 14 जीवनाचं योगदान ते दिबा पाटील प्रवीण कारण असं म्हटलं जातं की या माय भूमीचे पांग फेडायला खऱ्या अर्थाने या भूमीचे पांग फेडायला स्वतः धावतो भगवंत एवढं उपकार आहेत खऱ्या अर्थाने लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आपल्या भूमिपुत्रांवर। आणि महागुरु काहींना वाटलं होतं की दिबा पाटील म्हणजेच ही प्रकल्पग्रस्त गावं आहेत 28 काहीतरी फक्त 28 गावं पाठीशी उभी राहतील का काय 28 से 56 झाले 56 नंतर एक जिल्हा झाला त्याच्यानंतर 4 जिल्हे तयार झाले आणि हे खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांना असणारं प्रेम कारण मी मुरबाड सरळगावच्या स्पर्धेमध्ये गेलो होतो खऱ्या अर्थानं मुरबाड मसा त्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही विचार केला ना महागुरु तर
फक्त दिबा पाटील साहेबांचेच तुम्हाला बॅनर पाहायला मिळाले आणि ही खऱ्या अर्थानं भूमी तुम्ही पाहू शकाल ती जासई. तर मान्यवरांचं आगमन. हरिभक्त पारायण श्री मारुतीबुवा काथारा, यादवबुवा काथारा आणि हरिभक्त पारायण श्री पुंडलिकबुवा पाटील या वारकरी संप्रदायातील त्रिवेणी संगमच्या व्यासपीठावर आगमन स्वागत आहे. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. नक्कीच खऱ्या अर्थानं कातारा मंडळी म्हटल्यानंतर सातत्याने स्पर्धेला चांगलं योगदान. मग राजेश शेठ कातारा यांचे वडिलांसोबत त्यांचे बंधू सातत्याने या स्पर्धेला पाठीराखी म्हणून राहिलेत आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेला राहिलं आहे. मोतीराम शेठ कातारा यांचे आभार मानावे तेवढेच कमी. सातत्याने एक चांगला पाठपुरावा देत असताना मग रस्त्याची कामं असतील आणि कुठलेही गैरसोयी जर होत असतील त्या गैरसोयीनं नक्कीच एक चांगलं योगदान, त्या समस्या सोडून सातत्याने नेवाली गावासाठी त्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. विजय शेठ खानापूर व्यासपीठावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं रॉयल कलंबोली ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिला संघ उभारला असे दमदार आयोजक तथा एक पनवेल महानगरपालिकेचे एक यशस्वी नगरसेवक त्यांना संबोधलं जातं ते देखील व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्या समवेत झेनिथ कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय महेश शेठ देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि नुकताच झालेली पनवेल प्रीमियर लीग अर्थातच गाजवली सुमित डोंगरे यानं रॉयल कलंबोली संघानं आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच विजय शेठ खानावकर त्यांचंही आम्ही स्वागत करतो. तर बोलूया मॅचकडे पुन्हा एकदा. दुसरं ओव्हर इथे तुम्ही पाहू शकाल ते चेतन आलेत गोलंदाजीच्या वरती. पहिल्याच बॉल ओव्हर द विकेटने आले होते ऑन साईडला. नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होईल, परंतु इथे जर विचार केला चेतनचा पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अर्थातच भूषण बाद झाल्यानंतर इथे जयदीप उर्फ बंटी हा फलंदाजीसाठी आलाय. हा डिटर फलंदाज सातत्याने याच्याकडे पाहिलं जातं आणि आता मात्र विकेट्स गमावल्यानंतर संघाचा डाव येथे सावरणं देखील गरजेचं असेल. टीमची धावसंख्या इथे 15, परंतु लगेच आल्या आल्या इथे बाद होतील ते फलंदाज जयदीप उर्फ बंटी. मला तर वाटतं शून्यावर बाद होत आहेत आणि इथे जासई संघाला लागलेला दुसरा हादरा तुम्ही पाहू शकाल. त्या पंढरपुरात काय वाजत करी माहेरची आठवण. वारकरी संप्रदायाचं माहेर घर म्हटलं, सासर आणि माहेर म्हटलं तर पंढरपूर मानलं जातं मित्रांनो. तर पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचं मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे फलंदाज बाद झाले ते म्हणजे जयदीप आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा साईश मात्रेला पाहू शकाल. इथे देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटची संधी इथे असेल. कॉल नव्हता इथे छोटासा, परंतु इथे माघारी परतावं लागेल. शून्यावर बॅक टू बॅक या षटकामध्ये 3 हादरे लागले ते म्हणजे जासई क्रिकेट संघाची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर इथे नाजूक परिस्थिती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र इथे जबरदस्त कमबॅक करत असताना चेतनने मात्र इथे संघाला सांभाळलाय आणि 3 विकेट्स या षटकामध्ये गमावले ते म्हणजे जासई क्रिकेटने. महाराज बोलू नये मला. दादा सरकार किंगमेकर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांचे सुपुत्र सन्माननीय सृष्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर गुरुनाथ शेठ फडके आणि दादा सरकार कंपनी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस समारंभासाठी त्याच्यानंतर कांबोड्याचे आदरणीय जय हनुमान केबल नेटवर्कचे ओनर सन्माननीय सुनीलभाई गोवारी यांना देखील तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहाल. तर इथे एक धाव कंप्लीट होईल. नवीन बॅट्समन आलेत मैदानावरती. तुम्ही रुपेश अर्थातच रायगड बॉडी बिल्डर्सचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स संबोधलं जातं त्यांना, परंतु इथे त्यांना गरज आहे. भरपूर ताकद लावावी लागेल संघाला जर इथे सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकार हे गरजेचं असतील.
परंतु छोट्या आहे मैदानामध्ये तो देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि छोट्या देखील इथे बाद होईल आणि फलंदाज क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला तो म्हणजेच जासई क्रिकेट संघाचा. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 16. पहिल्या षटकामध्ये सिद्धेशने 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. कुठलाही गडी बाद करण्यामध्ये त्याला यश लाभलं नाही आणि त्याच्यानंतर लगेचच संघनायक चेतन गोसावी आले आणि या षटकामध्ये त्याने तब्बल गडी बाद केले ते 2, 1 रनआउट, 3 बाद केलेत, 1 रनआउटची शिकार, एकूण 4 फलंदाजांना त्याने बाद केलेत आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. म्हणजेच जबरदस्त कमबॅक. जिथे धावा येत होत्या त्या धावांना रोखण्याचं काम मात्र केलंय ते गोलंदाज तुम्ही पाहू शकाल चेतन गोसावीने. नवीन गोलंदाज मैदानावरती साहिल गोसावीला मजबूत बांधा असणारा हा खेळाडू आणि चेतन आणि सिद्धेश वास्कर याच्याबद्दल सांगायचं झालं तर यांच्या तालिमेमध्ये नक्कीच दर वर्षात तुम्ही पाहू शकाल 2 अपकमिंग नवीन यंगस्टर खेळाडू सातत्याने घडताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच हे 2 यंगस्टर आज चांगली कामगिरी प्रत्येक वर्षी संघाला लीड करत असतात आणि चेतन आणि खऱ्या अर्थानं निलेश, त्याच्यानंतर तुम्ही विचार केलात तर सिद्धेश हे लीड फ्रंटचे खेळाडू आहेत आणि नवीन खेळाडूंना देखील चांगलं प्रोत्साहन देत असताना ते संघ उभारणीमध्ये यशस्वी राहिलेत. परंतु इथे फटका हवेत आहे डीप लॉंग लेगला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा येईल, 4 रन. इथे वेगवान पद्धतीचा चेंडू होता परंतु पंचांचा इशारा इथे येईल, लेग बिफोर LBW. फलंदाज बाद होतील. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. आबा रोखण्यामध्ये यशस्वी झालेत ते एकता स्पोर्ट्स 11. अर्थातच दिनेश रसाल, बोकडबिऱ्याचे पप्पू यांनी पॅक केलेला तुम्ही एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ मैदानावरती पाहू शकाल. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 20 या धावसंख्येवरती. इथून जरी 20 धावा आल्या तरी जासई संघाला मात्र गोलंदाजीच्या जोरावर त्यांना इथे सामना जिंकण्यामध्ये यश नक्कीच लाभेल. चांगला फटका आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होईल का आणि नक्कीच 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. अजूनही 9 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. नितांत धावांची गरज आहे ती म्हणजेच जासे क्रिकेट संघाला नॉन स्ट्राईक एंडला विचार केला तुम्ही फलंदाज आदित्यला पाहू शकाल जो संघाचा संघनायक आहे आणि इथे त्याला सावरावं लागेल. इथे देखील लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे, तितकेच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदीपच्या माध्यमातून. मात्र एकच धाव कंप्लीट होईल आणि जर विचार केला तुम्ही तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकही चौकार आणि षटकार आला नाही आणि या षटकामध्ये सुरुवात चौकाराने झाली होती आणि त्याच्यानंतर लगेचच विकेट घेतला तो गोलंदाज साहिल यानं. आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. टप्प्याचा बॉल इथे भिरकावून लावलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आणि संघनायकाची नितांत गरज होती संघाला की आता मात्र मधल्या फलीमध्ये त्याला एक दर्जेदार फलंदाजी करावी लागेल आणि त्याच्याच बॅटमधून अर्थातच आदित्यच्या बॅटमधून आलेला हा षटकार.
षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. एक चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक असेल म्हणजेच मोठा फटका होता आणि मात्र या षटकारानं धावगती थोडीशी वाढताना तुम्ही पाहू शकाल ती झाशी संघाची. क्लीन बोल्ड. इथे फलंदाज होतील बाद आणि फलंदाज क्रमांक 6 मैदानातून बाहेर होईल झाशी क्रिकेट संघाचा. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 गडी बाद असताना झाशी. परंतु आज जर व्यवसायाकडे गुंतलेत आणि एक चांगला व्यवसाय त्यांच्या माध्यमातून तुम्ही आकुर्लीच्या स्टॉपवर खऱ्या अर्थानं गावदेवी ढाबा ज्याने ओपन केला आणि एक रुचकर चविष्ट चव त्यांच्या खात्यात त्यांच्या धाब्यावर पाहायला मिळते. तर वरील मैदानाकडे इथे धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29. हा षटक निर्णायक असेल. इथे कमीत कमी 10 ते 15 धावा जोडाव्या लागतील तेव्हा कुठे एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. इथे याव टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलंय आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 30 या धावसंख्येवरती. गोलंदाजीच्या मार्कवर आलेत गोलंदाज संदीप दमडे. वेग होता या चेंडूवरती परंतु टप्पा नियंत्रण नव्हता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलंय. वाईटच्या मदतीनं एक्स्ट्राज मध्ये धाव वाढ होत असताना पहिलं वाईट मला तर वाटतं या इनिंग्स मधलं दुसरं वाईट, कारण पहिल्या षटकामध्ये चेतनने एक सिद्धेशने वाईट फेकला होता त्याच्यानंतर या षटकामध्ये एक वाईट आला. एकूण 2 अतिरिक्त एक्स्ट्रा धावा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल. आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रवीण आहेत स्ट्राईक एंडला, त्यांना साथ देतील रक्षित म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला 30 धावा आतापर्यंत झाले. 4थं षटक इथे मार्गस्थ असताना या इनिंग्स मधील शेवटचं षटक. इथे देखील दिशा खराब आहे. दुसरा वाईट बॉल येईल या षटकामध्ये. पुन्हा एकदा या चेंडूला फेकावं लागेल आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. बघा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 6 चेंडू दिलेले असतात त्यावेळी तुम्हाला षटक संपन्न करावं लागतं आणि इथे जर एखादा वाईट बॉल तुम्ही फेकता तर एक एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला देखील फेकावा लागेल. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली होती आणि एक धाव इथे तोपर्यंत वेगाने कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. या षटकात जर विचार केला तुम्ही अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन करत असताना तुम्ही पाहू शकाल चेंजेस करणं देखील गरजेचं असतं, कारण डावखुरे हाताचे आणि उजव्या हाताचे फलंदाज जेव्हा मैदानात असतात तेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा फिल्डिंगमध्ये तुम्हाला बदलाव करावा लागतो. आणि इथे थोडंसं चेंजेस करत असताना सिद्धेश वास्कर या डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी ऑनसाईडला एकूण 3 क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑफ साईडला 2 एक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. हे ऑफ साईडचे 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन स्क्वेअर लेग आणि मिड विकेट हे तुम्ही क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहू शकाल. 5 खेळाडू. परंतु इथे देखील व्हाईट बॉल अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33. या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू आलेत म्हणजे एकूण कुठेतरी ज्या धाव्या हव्या होत्या त्या धावा मात्र मिळत असताना झाशी संघाला फुल टॉस बॉल होता. एकच धाव इथे कंप्लीट होईल. शॉर्ट कव्हरला फिल्डर होते. एक धावेच्या मदतीनं संत गतीने इथे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. षटकारांचा विचार केला तुम्ही तर सचिनच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला होता. त्याच्यानंतर रुपेशने एक चौकार लगावला. त्याच्यानंतर आदित्य घरत चांगली बॅटिंग करत होते त्यांनी देखील षटकार लगावला. तेही मैदानातून बाहेर गेलेत. आता मात्र 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे हे फलंदाज. इथे देखील लाईन खराब आहे. या षटकातील तुम्ही पाहू शकाल तब्बल 4था चेंडू वाईट आलाय आणि वाईटच्या मदतीनं इथे धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. चांगल्या इथे धावा आतापर्यंत जर पाहायला गेला तर एक्स्ट्राच धावेने इथे धावसंख्या मात्र थोडीशी फुललेली तुम्ही पाहू शकाल. इथे हवेत आहे फटका
शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः यष्टीरक्षक जात आहेत छेलखाली सिद्धेश वास्कर, कुठलीही चुकी नाही आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजेच प्रवीण. 7वा धक्का लागेल तो जासई संघाला. फ्रायटेड षटकार, निर्णायक क्षणी हा धावाला गती देणारा षटकार तुम्ही पाहू शकाल रक्षितच्या बॅट मधून. षटकार धावसंख्या पोहोचते या षटकाराच्या मदतीनं तब्बल 41. म्हणजे आता जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या मात्र जासई संघासाठीही उपयुक्त ठरेल. परंतु जेव्हा सेकंड सत्रामध्ये तुम्ही गोलंदाजीसाठी याल तेव्हा तुम्हाला इथे गोलंदाजी नक्कीच चांगली करावी लागेल, कारण या धावा वाचवणं थोडं अवघड नक्की जाईल. परंतु इथे प्रयत्न करावे लागतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इथे असेल आणि इथे फलंदाज होतील बाद. आणि अशा पद्धतीनं 4थं षटक देखील समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 41. 8 गडी बाद झाल्यानंतर आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 42 धाब्यांची गरज. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये MD गडगे महागुरू यांच्याकडे. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतो विश्वनाथ शेठ काथारा. विश्वनाथ शेठ संध्याकाळचे सत्र थांबाचे आहे. तर थँक्स प्रवीण. इथे मान्यवरांना सन्मानित इथे केलं जाईल. मी सर्वप्रथम तर आमच्या आयोजन कमिटीला इथे आमंत्रित करतो. राजेश शेठ गाथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली गौरी स्पोर्टचे सर्व आपल्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान एक अभ्यासू कार्यतत्पर नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण इथे स्वागत करावं. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचा यथोचित सन्मान गौरी चषक पर्व 2021च्या माध्यमातून केला जात आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे ते महेश शेठ पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल. स्वसन्माननीय वैभव शेठ काथारा यांच्या शुभ हस्ते सन्मान्य महेश शेठ पाटील देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं असे खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व महेश दादा पाटील साहेबांचं यथोचित स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा विजय शेठ खानावकर साहेब महेश शेठ पाटील आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलं आणि या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने आपण प्रस्थान होत आहात. निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आमच्या गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे सहकारी रोशन पाटील यांच्याकडे. त्याच दरम्यान संदीप पाटील इथे उपस्थित आहेत. संदीप पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. बोलूया आमचे सहकारी रोशन पाटील. कर्नाला तारा विभागाचा एक बुलंद आवाज. येस थँक्यू महागुरू MD गडगे सर आणि प्रवीण. तर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित गौरी चषक 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय दादा सरकार किंग मेकर राजेश शेठ काथारा यांच्या कुशल नेतृत्वाखाली रंगणारी आपण खूप मोठी स्पर्धा पाहतोय. आणि खरं तर सुपर 8चा हा शेवटचा सामना आहे आणि इथून जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 4मध्ये प्रवेश करेल. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं चैतन्येश्वर कुटारी संघानं सुपर 4मध्ये प्रवेश केला, त्यानंतर दुंद्रे संघानं सुपर 4मध्ये प्रवेश केला आणि मागच्या मॅचमध्ये गावदेवी बेलवली या संघानं सुपर 4मध्ये प्रवेश केला आणि इथून तो जिंकेल तो एक संघ सुपर 4मध्ये प्रवेश करेल. जवळजवळ 48 संघांमधून आता आपण हे 4 संघ निवडणार आहोत. खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या खरं तर सुपर 8 मधला हा शेवटचा सामना. 24 बॉल आणि 42 धावांचा टार्गेट. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालले सिद्धेश वास्कर आणि निलेश गोसावी
दोन्ही अतिशय उत्कृष्ट असे दर्जेदार बॅट्समन आहेत आणि हे दोन खेळाडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खूप मोठ्या संख्येने मंचकावरती पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती केला होतोय. थोड्याच वेळानंतर आपण खऱ्या अर्थानं पाहतोय पनवेल नगरीचे विद्यमान आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत अनेक असे विविध क्षेत्रातील पदाधिकारी तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील आणि त्या सर्वांचं या ठिकाणी मोठ्या जल्लोषानं खऱ्यानं सहर्ष स्वागत देखील केलं जाईल. तर मॅचला सुरुवात 10.50 हा आस्किंग रन रेट असेल या ठिकाणी एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमसाठी प्रत्येक षटकामागे आणि दुसऱ्या बाजूनं मात्र या 42 धावा रोखायच्या आहेत त्या म्हणजे जासई संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर आम्ही इन्व्हाइट करतोय पहिल्या उपांत्य फेरीसाठी दुंद्रे आणि खुटारी या दोन्ही टीमच्या संघनायकांना मी इन्व्हाइट करतो. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती इनिंग ब्रेक झाल्या त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. उपांत्य फेरीचा पहिला सामना सेमीफायनल नंबर 1 असेल आणि या दोन्ही टीमचे संघनायक आपण याच्या व्यासपीठावरती मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी आपण पाहतोय. वारकरी संप्रदायातील आमची सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा संतांनी समाजाला दिलेली अनमोल भेट आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण नेहमी म्हणतोय. ते आमची सर्व ज्येष्ठ मान्यवर या व्यासपीठावरती त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असणारे दोन खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. एका बाजूनं साईश मात्रे जो एक व्यावसायिक गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूनं मात्र एक अष्टपैलू खेळाडू एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघाचा या वर्षा क्रिकेट हंगामामध्ये अतिशय फॉर्मात असणारा हा खेळाडू तो म्हणजे सिद्धेश वास्कर आणि त्याच्या बरोबरीनं ज्याच्या नावावरती एक टू व्हीलर बाईक आहे असा गुणवान खेळाडू या ठिकाणी निलेश गोसावी स्ट्रायकिंग एंडकडे. तर दोन्ही टीमला शुभेच्छा या मॅचसाठी. SDC सूरज आमच्या समवेत आहेत. डीजे ऑपरेटर खूप चांगलं साऊंड सिस्टीम आणि ऑपरेटिंग समय सूचकता खूप भरपूर आहे त्यांच्याकडे. आणि पहिलाच बॉल या षटकातला राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप वेगवान बॉल होता आणि ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय. वाईट बॉलला आणि खऱ्या तरी आव्हान धाब्यानं अकाउंट ओपन झालंय ते म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघाचं. 24 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या होत्या आणि पहिली धाव ही खऱ्या तर बोनसच्या स्वरूपात मिळाली. त्यामुळे आता येणारे 24 बॉल 41 धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. या प्रत्येक षटकामागे एखादा जरी मोठा फटका आला तरी नक्कीच टोटलकडे वाटचाल करू शकेल एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ. बॅकफुटला गेले थोडासा बॉल तुम्ही आता राईट झाला होता उडणारा चेंडू आणि ऑनसाइडमध्ये हा फटका सजवला होता. ती डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि दरम्यान रुपेश म्हात्रे. हॅलो. तर रोशन थँक्यू. तर बघा ती समोर इनोवा आहे कोणाची त्यांना विनंती असेल दादा गाडी पुढे घ्या. तर टॉस साठी संपर्क साधा विनंती करतो आम्ही. चैतन्यशील 11 खुटारी विरुद्ध सोम 11 तिरंगा धुंद्रे. फर्स्ट सेमीफायनल बघा या स्पर्धेची 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही संघनायकांनी. ओव्हर टू रोशन. तर यावेळेस ही सिंगल आली आणि या सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालं निलेशचं. त्यानंतर सिद्धेश ट्रॅकिंग एन काढायला बराच काळ चेंडू हवेमध्ये. इथे तुम्ही पाहता सचिन ठाकूर झेल खाली आणि हा झेल सुटलाय. प्रेशर बघा या मॅचचा किती होता या खेळाडूवरती कारण त्यालाही माहिती आहे विकेटचं महत्व काय आणि इथे हा झेल सुटलाय. जीवनदान मिळालं या सामन्यामध्ये सिद्धेश वास्कर सारख्या आक्रमक फलंदाजाला. भरपूर चांगला हा निर्णायक क्षण होता खरं तर जासई संघासाठी आणि हा निर्णायक क्षण मात्र सोडलाय सचिन ठाकूर या क्षेत्ररक्षकानं. फटका फसला होता तुम्ही पहिल्या शॉटॉन पूल करत होता अगदी बॅटच्या स्टिकर जवळ हा बॉल आदळला आणि त्यानंतर मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि हा झेल सुटला आणि जीवनदान मिळतं सिद्धेश या खेळाडूला. मागच्या सामन्यामध्ये राकेश आणि तुम्ही पाहिलं असेल अजय या दोन खेळाडूंना जीवनदान मिळालं. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं होतं. येणारा काळ आपण बघूया आता सिद्धेश कितपर्यंत या संधीचं सोनं करतो. निलेशसाठी हा बॉल तुम्ही पाहताय पुन्हा एकदा टॉपेज घेतली आणि सचिन ठाकूर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धाबा आल्या. कधी कधी तुमच्याकडून एखादी चूक झाली की बॉल देखील तुमचाच पाठलाग करतो आणि असंच काहीतरी मैदानामध्ये घडलं. पहिला झेल सुटला त्यानंतर पुन्हा एकदा सचिनकडे बॉल गेला आणि तदनंतर मात्र थोडेसे फंबल देखील झाले खेळाडू. या रीतीने व्यावसायिक क्रिकेटर सचिन ठाकूर देखील तुम्ही पाहताय ओवळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये आपली स्वप्नातील बाईक ज्या खेळाडूने पटकवली असा गुणवान खेळाडू मैदानामध्ये तुम्ही पाहताय सचिन ठाकूर. त्याच्याकडून थोडीशी खराब कामगिरी. साईश तयार पुन्हा ओव्हर द विकेट. निलेशसाठी बॅकफुटला गेले कट केलंय. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. इथे मात्र येतो हा चौकार भंगारपाडा टीमसाठी.
आजच्या दिवसामध्ये पाहता दोन्ही संघांमध्ये आणि नक्कीच इथून जो विजेता असेल तो मात्र टॉप 4मध्ये पोहोचेल आणि त्यासाठी हा संघर्ष इथे करावा लागेल दोन्ही संघांना. नवीन चेंडू मैदानामध्ये दिला आहे आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी स्टॅकिंग एनकडे पुन्हा एकदा निलेश त्यांनी मात्र वेगाचा वापर केला आणि फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र हा नशिबाचा चौकार बॅकवर्ड क्षेत्राकडून आला तो म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा साईश अतिशय चांगली शैलीदार गोलंदाजी. मोठा फटका लॉफ्ट केला ऑन साइड मध्ये. यावेळेस मात्र बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. थँक्यू. अफलातून बॅटिंग मैदानामध्ये चालली आहे आणि या 6 धावा आल्या. 6 धावेने मात्र धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 15. यावेळेस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. अँगल क्रिएट करायचा होता आणि इथे मात्र हा बॉल लेफ्ट केला फलंदाजाने आणि त्यामुळे या बॉलला वाईड देखील घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी थोडासा बाहेरचा हा चेंडू आपण पाहिला जेव्हा वाघिलवाडा संघाच्या अगेन्स्ट सिद्धेशला एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज होता. तो बॉल खूप बाहेर टाकला होता जीवन गावंड, परंतु त्या बॉलला फॉलो केला आणि खूप चांगला फटका आपल्या या ठिकाणी समालोचन कक्षाकडे सजवला होता षटकार आणि तिथून मात्र या संघानं मात्र मागे फिरून देखील पाहिलेलं नाही. इथे मात्र हा स्ट्रोक स्वीप परफेक्ट टायमिंग बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली आणि इथे मात्र बॉल होतो मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी हा षटकार. तर 18 चेंडू आणि 20 धाबांची गरज. पहिल्याच गोलंदाजावरती प्रमुख गोलंदाजाचे केलेलं आक्रमण त्यामुळे थोडंसं बॅकफुटला गेलं यावेळेस जासई संघ. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा अफलातून बॅटिंग निलेशनं केली आणि एकूण धाबा आहेत 22. येणारे 18 बॉल आणि आता 20 धाबांची गरज. येत्या 8 जानेवारी ते 10 जानेवारी खऱ्या तर 11 जानेवारीच्या दरम्यानमध्ये खूप मोठी स्पर्धा. 8 ते 10 जानेवारीच्या दरम्यानमध्ये बिग ट्रॉफी सरपंच चषकाचा आयोजक आदरणीय बलिशेठ गरज साहेबांच्या नावानं ही ट्रॉफी तुम्हाला जास्तही नगरीमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेणारे आमचे मित्र नयन हवाळ यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. बेस्ट अपडेटर आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. जास्तही संघ मैदानामध्ये खेळतोय. 18 चेंडू आणि आता 20 धाबा. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही आता जयदीप म्हात्रे बंटी हा गोलंदाज मात्र या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये संघ नायकाने त्याला पाचारण केलंय. पहिल्याच षटकामध्ये आक्रमण तुटून पडला तो म्हणजे निलेश गोसावी. तर रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय लोगो मास्टर नयन हवाल जर इथे असतील तर स्टेजवर यावं. नयन आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. 18 चेंडू आणि आता 20 धाबा. आव्हान भरपूर कठीण आहे या ठिकाणी. जासई संघासाठी ह्या धाबा रोखणं म्हणजे खूप प्रचंड मोठी मेहनत करावी लागेल. बंटीचा पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. क्रॉस बॅटेड फटका डीप स्क्वेअर लेगमध्ये हा फटका खेळून काढला. फक्त सिंगल घेतली आहे आणि तुम्ही पाहता सिद्धेशला देखील माहिती आहे एका बाजूनं निलेशची पॅट पूर्णपणे तळपली. त्याला जास्तीत जास्त संधी देणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्या पॅटमधून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय 2 लगातार षटकार साईशच्या अगेन्स्ट त्याने लगावले आणि त्यानंतर मात्र हा संघ पूर्णपणे सेफ झाला या सामन्यामध्ये. येणारे 17 चेंडू आणि आता 19 धाबांची गरज. पॉवर प्लेचं बंधन हटलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा निलेश स्ट्रायकिंग यांकडे आलाय. 17 बॉल आणि 19 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पूल करत होता. इथे मात्र बॉल चालला लॉंग लेग क्षेत्राकडे. अतिशय वेगानं आउटफील्ड चांगली आहे त्यामुळे बॉल थांबणार नाहीये. बॉल सरळ चाललाय सीमा पार हा चौकार.
फिनिशर असता हा संघ, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि एका बाजूने मात्र निलेश गोसावीने केलेलं आक्रमण त्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय आता एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघ. 15 चेंडू आणि आता 13 धाबांची गरज. 15 बॉल आणि 13 धाबा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी सचिन ठाकूर बॉल खाली आलेत. एक सिंगल मात्र पुन्हा एकदा मिळेल, ती म्हणजे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला. आता बंगारपाडा टीमला फक्त भागीदारीची गरज आहे, कारण धावा कमी आहेत. तर दुसऱ्या बाजूनं मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही आता जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील जासई संघाच्या गोलंदाजाला आणि विकेट देखील घ्यावे लागतील. तेव्हा या सामन्यामध्ये कमबॅक करेल तो म्हणजे जासई संघ. खूप चांगली मॅच. सिद्धेश वास्कर स्ट्रायकिंग एनवरती आलाय. पंटी तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, गती परिवर्तन केलं होतं आणि थोडासा आउटस्विंग होणारा हा बॉल आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. अशा पद्धतीचे चेंडू जास्त फेकावे लागतील जासई संघाला. शेवटचे 14 चेंडू आणि आता 13 बॉल आणि आता 12 धावांची गरज. शेवटचे 13 बॉल आणि 12 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आता धावांकडे वाटचाल करत असताना एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघ. मोठा फटका खेळायचा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत प्रवीण घरत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तदनंतर मात्र आली सिंगल. या सिंगलने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता समीकरण बनलंय शेवटचे 12 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 11. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर याच्यानंतरची लढत असेल बघा. खुटारी क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे. सोम इलेव्हन धुंद्रे क्रिकेट संघाचे संगणक अमर पाटील नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. शेवटचा पुकार असेल बघा. नाणेफेकी साठी संपर्क साधावा. जासई गावची क्रीडा क्षेत्रातील ओळख सुप्रसिद्ध लोगो मास्टर नयन अहवाल जर इथे उपस्थित असतील तर नयन यायचे आपण आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. कारण बलिशेट जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बलिशेट घरत यांच्या वाढदिवसानिमित्ताने SR घरत जे विद्यमान सरपंच जासई गावचे त्यांच्या संकल्पनेतून 8 तारखेला खऱ्या अर्थाने जानेवारी महिन्यामध्ये जी स्पर्धा आयोजित केली जाईल त्या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत असते. ती नयन अहवाल असतील, अनिकेत असतील. पुन्हा एकदा तुमचं आम्ही स्वागत करतो आणि वळतो आमचे सहकारी इथे रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू. तर 12 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. कुणाल पाटील हा गोलंदाज तिसऱ्या षटकाची जबाबदारी संघ नायकाने त्याच्यावर दिली आहे. जासई संघ खऱ्या अर्थानं उरण परिसरातील एक ताकदवर संघ आणि त्या संघासमोर मात्र बंगारपाडा संघाच्या दमदार इनिंग. सिद्धेश अतिशय शांतपणे फक्त स्ट्राईक रोटेट करतोय, कारण त्यालाही माहिती आहे सामन्यामध्ये आता फक्त सिंगल डबलचं समीकरण बनलंय. कारण आता समीकरण येणारे 11 बॉल आणि 10 धाबांची गरज. 11 चेंडू आणि 10 धाबा. एका बाजूने मात्र आक्रमकता निलेश गोसावीकडून आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूने मात्र संयम पाहायला मिळाला सिद्धेश वास्कर या खेळाडूकडून. शेवटचे 11 बॉल आणि 10 धाबांची गरज. कुणाल तयार. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल. खूप चांगला फटका. फुल फेस ऑफ द बॅट. सरळ बॅटने मात्र बॉलला ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफच्या दिशेने साईज चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही खेळाडू. समीकरण म्हणले 10 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. शेवटचे 10 बॉल आणि 9 धावा. या सामन्यामध्ये जर का जासई टीमला कमबॅक करत असेल तर विकेट घ्यावे लागतील. चांगली नाबाद पार्टनरशिप आणि इथे मात्र बहुमूल्य विकेट पटकावलाय कुणाल पाटील या गोलंदाजाने. परतावा लागेल सिद्धेश वास्कर या फलंदाजाला. थँक्यू डीजे. आम्ही इथे महत्वाचे अनाउन्समेंट करतो बघा. या स्पर्धेचे सर्व राजेश शेठ कातार यांच्या वतीनं इथे अनाउन्समेंट केली जाईल. मॅन ऑफ द सिरीज जिथे 2 व्हीलर बाईक आहे मालिकावीरसाठी, तर प्रत्येक विकेटसाठी इथे तुम्हाला 3 धाबा दिल्या जातील याची नोंद घ्या. आणि ज्या खेळाडूला कोणाला बाईक मिळेल त्या खेळाडूचे इथे 16,000 कट केले जातील आणि जेव्हा तुम्ही बाईक नावावर कराल ते तुम्ही 16,000 घेऊन जा. ही दक्षता ही नोंद घ्यायची आहे. आणि फर्स्ट सेमीफायनल खुटारी विरुद्ध धुंद्रे हा 5 षटकांचा सामना होईल याची नोंद घ्या. टॉस करून घ्या, नंतर पुढची वाटचाल होईलच. तर दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. खूप महत्त्वाची ही अनाउन्समेंट असेल, कारण या स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट वैयक्तिक पारितोषिक आहे 2 व्हीलर बाईक. आणि या बाईकसाठी प्रत्येक गुण हे तुमचे ग्राह्य धरले जातील. एका धावेसाठी 1 गुण आणि एका विकेटसाठी 3 गुण ग्राह्य धरले जातील. याची सूचना मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि जेव्हा ज्या खेळाडूला ही बाईक मिळेल त्याच्या खरं तर त्या संघाच्या अकाउंटमधून मात्र 16,000 लेस केले जातील. कारण जेव्हा तुम्ही गाडी लिगल तुमच्या नावावरती पासिंग कराल तेव्हा तुम्हाला ते 16,000 तुमचे रिटर्न मिळतील. खूप योग्य निर्णय. नवीन फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहताय चेतन गोसावी मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकाचा. खूप चांगली गोलंदाजी चेतनने केली. पहिल्या सत्रामध्ये चांगलं षटक हाताळलं आणि एक खूप चांगला
लक फॅक्टर राहिला चेतनच्या माध्यमातून या वर्षीच्या हंगामामध्ये. गतवर्षी देखील रायगड प्रीमियर लीगमध्ये अक्षय पवारच्या संघामध्ये खेळला, तो संघ फायनलमध्ये गेला. आणि त्यानंतर या वर्षी देखील सलग RPL आणि PPL या दोन्ही संघांकडून खेळत असताना चेतन अक्षयच्या टीममध्ये खेळला आणि तो संघ दोन्ही वेळेला खऱ्या अर्थानं फायनलपर्यंत पोहोचला. लक फॅक्टर भरपूर महत्त्वाचे आहेत. आता समीकरण बनलंय, हा निर्धाव चेंडू अत्यंत गरजेचा होता. 8 चेंडू आणि 9 धाबांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण सिद्धेश पासकर बाद झालाय. इथे तुम्ही पाहता प्रयत्नांची पराकाष्ठा करायला जास्तही संघाला बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र एक क्विक सिंगल पूर्ण केली आहे. फटका तुम्ही पाहता या ठिकाणी बॉटम टॉप एजला लागला आणि त्यानंतर मात्र बॉल 30 या सर्कलच्या आतमध्ये घरंगळत राहिला. दरम्यान एक धाव आली या बॉलवरती, ती म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. शेवटचे 7 बॉल आणि आता 8 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 8 धावा. सिद्धेश बाद झाल्यानंतर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा थोडासा कॉन्फिडन्स लेवल हा खऱ्या अर्थानं जास्तही संघाचा वाढलाय. परंतु दुसऱ्या बाजूनं निलेश गोसावी अद्यापही खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. त्याच्या बॅटमधून आपण मोठे मोठे फटके पाहिले, आक्रमकता पाहिली. तो खेळाडू आता स्ट्रायकिंग गेमवरती आला. हा बॉल कुणाल पाटीलचा भरपूर निर्णायक आहे, कारण या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. या सामन्यातली हवा काढणारा हा षटकार. खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. 6 आता 2 धाबा हे समीकरण. पहिल्या षटकामध्ये साईशने भरपूर मार्क आला, त्यानंतर मात्र पूर्णपणे शिरकाव केलाय मॅच मध्ये एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमने. फुल टॉस बॉल आणि इथे धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करतोय चेतन गोसावी हा खेळाडू. या मॅच मध्ये मात्र विजय संपादन केलंय ते म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमने. वेल प्लेड एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ. हार्ड लक. खऱ्या तर जासही संघाला आपण पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर टॉप 4 मध्ये मात्र हा शेवटचा संघ होता, तो पोहोचलाय एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ. पुढची लढत असेल उपांत्य फेरीची धुंद्रे विपक्ष कुटारी या 2 संघादरम्यान. आणि त्यानंतर मात्र दुसरी लढत असेल गावदेवी बेलवली विपक्ष एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. हा खऱ्या तर सेमीफायनल नंबर 2 चा सामना असेल. तर सर्व संघांना शुभेच्छा. तर या